नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे महाराष्ट्रीयन डिश सांजा पोळी, तेलची रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक कढई घ्यायचा, त्यात 2 चमचा साजूक तूप घालायचा, 2 वाटी मोठा जाडसर असा रवा घालायचा। हा रवा चांगला भाजून घ्यायचा, रंग एकदम तांबूस येई तोपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा। येथे मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ हा एकदम पांढरा शुभ्र घ्यायचा। या गुळामध्ये गुळाच्या निम्मे पाणी घालायचा, म्हणजे 2 वाटी गूळ आहे 1 वाटी पाणी घालायचा। गॅसवर चांगला असा गूळ विरघळून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे पाक नाही करायचा, फक्त विरघळून घ्यायचा। भाजलेल्या रव्यामध्ये आता हा उकळलेला गूळ गाळणीने गाळून थोडा थोडा असा घालायचा, असा मिक्स करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे थोडा थोडा करून असा सर्व विरघळलेला दूध गाळून घालायचा। आता सर्व गूळ मी येथे गाळून घातलेला आहे। व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। अर्धा चमचा जायफळ बारीक करून घालायचा, अर्धा चमचा सुंठ बारीक करून घालायचा, 1 चमचा बडीशोप अख्खे घालायचा। अख्खे म्हणजे पूर्ण। हा रवा गूळ अर्धा तास भिजायला ठेवायचा। मी बडीशोप व सुंठ आधीच या रव्यामध्ये घातला होता। 2 वाटी गव्हाचा पीठ मी येथे घेतला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा, पाव वाटी तेल गरम करून घालायचा। पिठामध्ये तेल गरम करून घातल्याने सांजा पोळी ही एकदम क्रिस्पी अशी होती। आता चांगला हाताने असा मिक्स करून घ्यायचा। हा बघा, असा हाताने चोळून घ्यायचा हा पीठ। सर्व पिठाला हा तेल व पाणी लागला पाहिजे, असा व्यवस्थित चोळून घ्यायचा। पाणी थोडे थोडे घालून असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। हा पीठ अशा प्रकारे चांगला मळून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे या पिठावर झाकण ठेवायचा, मग 20 मिनिटं भिजायला ठेवायचा। 20 मिनिटाने परत हे पीठ चांगला असा थोडासा पाणी लावून मळून घ्यायचा, म्हणजे मऊ करून घ्यायचा। मग अशा प्रकारे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचा। रवा गूळ हा अर्धा तास भिजायला ठेवला होता, म्हणजेच हा सांजा तयार झाला आहे। आता व्यवस्थित हा सांजा तयार झालेला आहे। गूळ हे रवा व्यवस्थित असा मुरून घेतलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे एक गोळा मी तयार केला आहे। गव्हाच्या पिठाचा एक गोळा घ्यायचा, हा अशा प्रकारे लाटून घ्यायचा। पोळपाटावर थोडासा पीठ घालायचा। हा बघा, इतका जाड लाटून घ्यायचा। त्यामध्ये हा सांजा घालायचा, म्हणजे सांजेचा गोळा घालायचा, असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा। हा बघा, मोदकाप्रमाणे करून घ्यायचा। मग चपटा करायचा, पोळपाटावर थोडासा पीठ घालून अशा प्रकारे व्यवस्थित लाटून घ्यायचा। हलक्या हाताने इतका जाडसर ही सांजा पोळी लाटून घ्यायचा। हा झाला पहिला प्रकार। आता दुसरा प्रकार, असे छोटे छोटे 2 गोळे पिठाचे घ्यायचा, असा लाटून घ्यायचा। मग यामध्ये हा सांजा घालायचा, कडेने दूध लावायचा, मग अशा प्रकारे घट्ट असा दाबून घ्यायचा सर्व कडा। साच्याने अशा प्रकारे गोल आकार कट करून घ्यायचा। हा बघा, कडा फक्त काढून घ्यायचा व आकार गोल द्यायचा, असा कट करून घ्यायचा।
अशा प्रकारे सर्व सांजा पोळ्या मी येथे तयार करून घेतलेल्या आहे 2 प्रकारे। 2 वाटी तेल कढईमध्ये घालायचा, चांगला गरम करून घ्यायचा। मग नंतर एक पोळी मी यामध्ये घातला आहे, चांगला तळून घेतला आहे। हा बघा फुगलेली ही पोळी तयार आहे, ताटात काढत आहे। सर्व पोळ्या अशाच प्रकारे मी तळून घेतलेला आहे। सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। परत भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।